मागचा प्रत्येकाचा उद्देश मात्र वेगवेगळा आहे. काही दुःख निवृत्ती करतात भक्ती करतात, काही धनप्राप्ती करता भक्ती करतात, काही मोक्ष प्राप्ती करता भक्ती करतात. प्रत्येकाचा भक्ती करण्याच्या पाठीमागचा उद्देश वेगवेगळा आहे. कारण दुःख निवृत्ती करता ही भक्तीच केल्या जाते, ज्ञान प्राप्ती करता ही भक्तीच केल्या जाते. नवे नवे संसारातले विषय प्राप्त व्हावे याकरता देखील जीवनामध्ये भक्तीच केल्या जाते. मोक्ष प्राप्ती करता देखील भक्तीच केल्या जाते. एकाच वाक्यात सांगतो, या जगातल्या सगळ्याच गोष्टीवर मात म्हणजे एकमेव भगवत भक्ती आहे. व्यवहारातल्या भाषेत बोलायचं ठरलं तर जसं अलीकडच्या काळामध्ये होमिओपॅथीमध्ये एक इंजेक्शन आलेलं आहे. 56 रोगावर चालणारे एकच इंजेक्शन. रोग कोणताही असो इंजेक्शन एकच. तसं ॲलोपॅथीमध्ये एक गोळी आहे. कोणती गोळी? 100 रोगावर चालणारी एकच गोळी. कोणती? पॅरासिटामॉल. विठ्ठला विठ्ठला. रोग कोणताही असो पण इंजेक्शन मात्र एकच आहे बा. नाहीतर मला असं वाटतं अलीकडच्या काळामध्ये एका पेशंटला तपासायला 4-4, 5-5 डॉक्टर लागतात, है की नाही? एका पेशंटला तपासायला 4-4, 5-5 डॉक्टर लागतात. मला सांगा 4-4, 5-5 डॉक्टर असतात कुठं किंवा माणसं असतात कुठं? मला तर असं वाटतं एखाद्या वेळेला जर पेशंट आजारी पडला आणि चुकून त्याला ICU टाकलं, त्याला जर 4-5 जण असे तपासायला आले तर रोगी एवढा घाबरतो, त्याला असं वाटतं आता काही खरं नाही, आपला कार्यक्रम संपला. मला सांगा 4-4, 5-5 माणसं नेमके असतात कुठं? माणूस मेल्यानंतर त्याला स्मशानात पोचवायला किती जण असतात? बोला बोला. मनुष्य मेल्यानंतर त्याला स्मशानात पोचवायला किती जण असतात? 4 खांदेकरी आणि एक काय म्हणतात त्याला? हत्तकरी. तुमच्याकडे काय म्हणतात? पाराड्या. कुठं त्याला मडकं म्हणतात, कुठं त्याला आक्क म्हणतात, कुठं त्याला अजून काय म्हणतात. प्रत्येक भागामध्ये त्याला वेगवेगळी पद्धत आहे, वेगवेगळं नाव आहे. तसं आमच्या विदर्भात जर तुम्ही आले तर विदर्भात माणसं मेल्यानंतर जाळतात. तिकडे कसं आहे? विठ्ठला विठ्ठला.